जिल्ह्यातून हद्दपार गुन्हेगारानं गाडी न दिल्याच्या रागातून इचलकरंजीतील कामगार चाळ परिसरात एका युवकावर लोखंडी पाईपनं जीवघेणा हल्ला केला। निखिल घाडगे असं त्या जखमी युवकाचं नाव आहे। या प्रकरणी अशादुल्ला जमादार याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। इचलकरंजीतील अशादुल्ला जमादार याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानं त्याला नोव्हेंबर 2024 मध्ये 1 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय। या आदेशाचं उल्लंघन करत जमादार हा इचलकरंजीत वावरत होता। शनिवारी रात्री 9:30 वाजता कामगार चाळ परिसरात जमादार यानं निखिल घाडगे याच्याकडे गाडीची मागणी केली। त्यावेळी गाडी देण्यास नकार दिल्यानं जमादार यानं शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या उद्देशानं निखिलच्या डोक्यात लोखंडी पाईपनं जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात घाडगे हा गंभीर जखमी झाला। जखमी निखिलला मित्रांनी तातडीनं आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। दरम्यान हल्लेखोर जमादार याचा पोलीस शोध घेत आहेत। विशेष म्हणजे जिल्ह्यातून हद्दपार असताना जमादार यानं इचलकरंजीत येऊन पुन्हा गंभीर गुन्हा केल्यानं पोलिसांच्या कामकाजाबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे।